नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीबाधित शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरती चर्चा होत आहेत आणि विविध विषयांवर चर्चा करून ती विधेयक किंवा ते प्रस्ताव कसे मंजूर केले जातील याचा विचार केला जात आहे। परंतु मित्रांनो, अशातच आता ज्या जून आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं, त्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती। आता विविध जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं होतं, मग त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल आणि किती निधी मंजूर करण्यात येईल तेच आतुरता सर्व शेतकरी बांधवांना लागून होती। तर मित्रांनो, आता हाच महत्त्वपूर्ण निर्णय या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या किती आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। कारण शेतीविषयक अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ, सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी, राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येत असतो। तर चला, आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न करता सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झाले। राज्य सरकारने 4,06,430 हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेती पिकांसाठी 482 कोटी 10,69,000 रुपयांचे वितरणास मंजुरी दिली आहे। राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे। यामध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे। राज्यात अतिवृष्टीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले। राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान 84 लाख हेक्टरवरील शेती पिकं बाधित झाली। त्यासाठी राज्य सरकारने 31,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली, परंतु शासन निर्णयात मात्र मदतीचे दर आणि निकष जुनेच ठेवले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची तुटपुंजा मदतीवर बोळवण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। मित्रांनो, नागपूर विभागासाठी किती मदत मिळेल? तर राज्य सरकारने 0.2 हेक्टरच्या मर्यादेत नागपूर विभागातील 5 जिल्ह्यांसाठी 209 कोटी 38,91,000 रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे। यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 28 कोटी 98,55,000 रुपयांना मंजुरी दिली आहे। तर नागपूर जिल्ह्यासाठी ऑक्टोबरच्या अवकाळीसाठी 17 कोटी 23,64,000 रुपये मंजूर केले आहेत। तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 33,30,000, भंडारा जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अवकाळीसाठी 84 कोटी 69,26,000, तर जूनसाठी 56,000 आणि गोंदिया जिल्ह्यात 78 कोटी 13,60,000 रुपयांच्या पाच मंजुरी दिली आहे। मित्रांनो, अमरावती विभागासाठी किती मदत मिळेल? तर अमरावती विभागात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान झाले। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यांसाठी 8 कोटी 12,01,000 रुपयांच्या वाटपास मान्यता देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, पुणे विभागातील एकूण 3 जिल्हे आहेत। या 3 जिल्ह्यांची नावं काय आहेत आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीसाठी 11 कोटी 90,16,000 रुपयांच्या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये कोल्हापूरसाठी 1 कोटी 25,06,000 रुपये, पुणे जिल्ह्यासाठी 10 कोटी 59,26,000 रुपये आणि सांगली जिल्ह्यासाठी 5,84,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। कोकण विभागातील 5 जिल्हे। मित्रांनो, कोकण विभागातील ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीसाठी 48 कोटी 59,09,000 रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे। यामध्ये ठाणे जिल्ह्यातही 16 कोटी 81,89,000 रुपये, पालघर जिल्ह्यासाठी 9 कोटी 32,36,000 रुपये आणि रायगड जिल्ह्यातही 14 कोटी 69,33,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 3 कोटी 66,82,000 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटी 8,69,000 रुपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, नाशिक विभागातील 204 कोटी रुपये। मित्रांनो, नाशिक विभागातील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी नाशिक जिल्ह्यासाठी 49 कोटी 93,39,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। तर धुळे जिल्ह्यातील 56 कोटी 96,56,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यासाठी 29 कोटी 78,66,000 रुपये आणि जळगाव जिल्ह्यासाठी 59 कोटी 78,37,000 रुपये, तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 7 कोटी 63,54,000 रुपये वितरित करण्यात येणार आहेत। 2 ते 3 हेक्टरची मदत। मित्रांनो, नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी
3 हेक्टरच्या मर्यादित मदत देण्यासाठी 2,29,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे नुकसान भरपाईचे पैसे या सर्व जिल्ह्यातील या सर्व विभागातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि असे घोषणा आता हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे. नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय ऐकून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.